नमस्कार मंडळी, 2023 इज हिअर. नवीन वर्षाच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये वायफळच्या मी तुमचं स्वागत करतो. काल निर्णय घ्या ना आणि काल निर्णय द्या ना अशा या फेजमध्ये आपण आहोत. तर तुम्ही तुमच्या खुंटीला नवीन काल निर्णय लावला असेलच अशी मी एक अपेक्षा करतो. आम्ही ॲक्च्युली घेतला नाही आहे काल निर्णय, पण आमच्याकडे ॲप आहे, त्यामुळे ॲपवर आपल्याला सगळे नोटिफिकेशन्स येत असतात. अंगारकी चतुर्थी कधी आहे ती जस्ट येऊन गेली मागच्या आठवड्यात. सो त्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. तर आजच्या एपिसोडमध्ये मी तुमचं खरंच मनापासून स्वागत करतो. नवीन वर्ष आहे, नवीन नवीन गोष्टी आपण करणार आहोत यावर्षी. खूप एक्सायटेड आहे आणि आजच्या या गप्पा गोष्टी करताना मला खूप आनंद होतो आहे. मला थोडीशी सर्दी आणि थोडासा खोकला झाला आहे. काल मी दिल्ली, आपली जी राजधानी आहे देशाची, दिल्ली, तिकडे गेलो होतो काही कामानिमित्त. आणि तिकडे खूपच थंडी असल्यामुळे आणि तिकडचे सगळे टॅक्सी ड्रायव्हर म्हणजे मला रिव्ह्यू टाकायचा होता ॲक्च्युली त्या ओला उबरवर, की ते खूपच म्हणजे प्रचंडच खोकत आणि शिंकत होते आणि थंडीमुळे काचा पण वरती होत्या. तर बेस्ट असं मला एकदम फुल फोकस्ड इन्फेक्शन झालं असल्यामुळे तर मी सर्दी खोकल्याच्या ह्याच्यात आहे. आणि आता आपण एपिसोड शूट करतो आहे, तर ते मला बरं वाटतं आहे की रिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट आपण बसून आता गप्पा मारणार आहोत. तर काय बरं वाटते. हां, तिला बरं वाटते प्राचीला. तर प्राचीवरनंच आता तुम्हाला एक गोष्ट, त्याची सुरुवात तशीच होणार आहे. तर आज मी मागच्याच आठवड्यात दापोलीला गेलो होतो आणि शाळेच्या समोरनं जात होतो आम्ही आणि प्राचीने माझी शाळा बघितली नाही आहे. तर फायनली आम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली की प्राचीला आम्ही शाळेची टूर करून दाखवली. पण शाळेच्या आपण आजूबाजूनी जात असतो ना नेहमी, तेव्हा असे फार वेगळ्याच फिलिंग्स येतात राईट. की तुम्ही पण तुमच्या शाळेच्या समोरनं जात असाल तर नॉट नेसेसरी आपण शाळा नेहमी आता एंटर करतो, तर शाळा बिकम्स लाईक द लायब्ररी ऑफ मेमरीज. तर जाताना नेहमी आपण जस्ट शाळेकडे बघतो आणि असं आठवतं आपल्याला की आपण असं किती मजा केली होती किंवा किती मस्ती केली होती, किती शिक्षा मिळाली होती, किती अभ्यास केला होता, हे सगळं आपल्याला आठवतं. आणि इट्स ऑलवेज देअर जेव्हा पण तुम्ही तुमचं नेटिव्ह जिकडे तुमची शाळा होती किंवा तुमच्या शहरात जिकडे तुम्ही आहात तिकडे तुमची शाळा असते, तर तिकडे जाताना आजूबाजूला एक वेगळंच फिलिंग असतं. तर ह्यावेळी वी काइंड ऑफ ब्रोक दॅट बबल अँड वेंट इनसाइड. आणि तिकडे गेल्यानंतर महाजन सर, जर तुम्ही मागचे एपिसोड पाहिले असेल तर ते सृजन नावाचा कक्ष होता, ते ज्यांनी चालू केलं होतं, ते महाजन सर यांना मी मेसेज केला होता की मी शाळेत येतो आहे. तर आमच्या शाळेत ना एक बोळ नावाचं एक कॉरिडॉर आहे आणि फार टँजंट चाललो आहे आपण. टँजंटला मराठीत काय म्हणतात मी आत्ता पूर्णपणे विसरलो आहे. मला माहिती होता हा शब्द 100%. जर तुम्हाला माहिती असेल टँजंटला मराठीत काय म्हणतात, म्हणजे जेन्युइनली गुगल करून काय मी पण शोधेन, तर कॉमेंटमध्ये टाका. सो बेसिकली बोळ म्हणजे असा मस्त जुना कॉरिडॉर आहे आमच्या शाळेमध्ये, जो असा 1880च्या दरम्यान बांधला होता, कारण आमची शाळा तेवढी जुनी आहे. अल्फ्रेड ग्रॅडनी हायस्कूल, एजी हायस्कूल आठवत असेल तर तो बघण्यासाठी आम्ही गेलेलो, कारण की आता तो रिकन्स्ट्रक्ट होऊन तिकडे नवीन बिल्डिंग ग्राउंड ॲक्च्युली बनणार आहे. तर तो बोळ मला बघायचा होता, कारण त्याच्याशी खूप मेमरीज जोडल्या गेल्यात आणि प्राचीला पण तो दाखवायचा होता, कारण ते फुल हिस्टॉरिक असं त्याचा रेलेव्हन्स आहे. तर तो बघण्यासाठी आम्ही गेलो. महाजन सरांनी आमची शाळेची एक मस्त टूर आम्हाला दिली आहे. नवीन नवीन गोष्टी सांगितल्या, ॲक्च्युली जुन्या गोष्टी सांगितल्या ज्या शाळेत झाल्यात 19th सेंचुरीमध्ये, 20th सेंचुरीमध्ये वगैरे. तर फार बाप अशी ट्रिप आहे ती ट्रिपवर आपण जाऊ. आय थिंक आय विल डू अ डिटेल्ड एपिसोड अबाउट शाळा आणि तिकडच्या धमाल गोष्टी आणि हिस्ट्री ऑफ आर स्कूल. खूपच सुंदर आहे. जसं मी तुम्हाला सृजनच्या त्या एपिसोडमध्ये सांगितलेलं की त्यावेळेचा केसरी वगैरे आम्हाला बघायला मिळाला होता, जो रद्दी पेपरसारखा वापरला होता. तशा बऱ्याच गोष्टी आहेत शाळेबद्दलच्या आणि नवीन नवीन गोष्टी ह्यावेळी सुद्धा मला मागच्या आठवड्यात कळल्यात. तर अशा शाळेत गेलो आम्ही आणि शाळेत गेल्यानंतर मग सरांनी आम्हाला मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये पण नेलं. आत्ताचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यावर आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि मुख्याध्यापकांवरनंच मला आजच्या गोष्टीकडे यायचं आहे. दॅट्स गोना बी आर सेगवे. कारण मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये जाण्याबद्दलची एक मजा मस्ती थ्रिलवाली अशी एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर चालू करूया आजचा एपिसोड, वायफळचा आपला सोलो एपिसोड. आणि आय होप यू विल हॅव फन. तर इंट्रो वाजवूया मस्त अनुजने तयार केलेला. हो, अनुज आणि शिवम माझे बँडमेट्स. अगेन वन मोर टँजंट राईट देअर. ज्याने तो इंट्रो बनवला आहे, ज्याच्याबद्दल मी आधी ऑलरेडी बोललो आहे, ज्याने तो इंट्रोचा साऊंड जो आपला तो वाचतो तो पेटीवाला, तो त्याने कंपोज केला, त्याने बनवला आहे. आणि इट हॅज अ सॉनिक ब्रँडिंग टू इट. त्याच्याबद्दलही मी नंतर बोलेन. मोस्टली अनुज येईल आपल्या शोवर, लेट्स सी.
तर अनुज आणि शिवमला रिसेंटली फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला त्यांच्या कामासाठी. त्यांनी नेटफ्लिक्सवर ये काली काली आखे नावाच्या सिरीजसाठी म्युझिक केलं होतं, त्याच्याबद्दल त्यांना फिल्मफेअर मिळाला आहे. सो इट्स अ व्हेरी अमेझिंग प्राऊड मोमेंट की माझे बँडमेट्स आहेत त्यांना फिल्मफेअर मिळाला आहे. तर अशा फिल्मफेअर विनरने तयार केलेला साऊंड ट्रॅक आपण आता ऐकूया, इंट्रो ट्रॅक, आणि आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. लेट्स गो, लेट्स स्टार्ट द शो. लेट्स गो. शाळा म्हटली की असेंब्ली आली, आणि असेंब्ली म्हटलं की प्रार्थना वगैरे ते सगळं आलंच. परत ते ए स्कूल ब्रीद आमचं जे होतं अँथम ते वगैरे सगळं आलंच. पण आमच्या शाळेमध्ये ना एक बाब गोष्ट व्हायची, ते म्हणजे प्रत्येकाला ना डायरी दिली जायची ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर, जून-जुलैमध्ये. तर दैनंदिनी आम्ही त्याला म्हणायचो, आणि ते एक जर्नल होतं आणि ते सगळ्या मुलांना मिळायचं. आणि त्याच्यात बऱ्याच काय काय सेक्शन्स होते, काय काय नवीन नवीन असतात गोष्टी ते लिहिण्यासाठी होतं, नोट्स लिहिण्यासाठी होतं, काही सूचना असतील तर त्याच्यासाठी वेगळा सेक्शन होता. पण त्या जर्नलच्या मागच्या भागात ना एक लिस्ट होती. लिस्टिकल म्हणजे असं प्रॉपर कॉलमवाला चार्ट होता. चार्ट नाही म्हणता येणार त्याला, एक बेसिकली एक पेज डेडिकेट केलं होतं. ते होतं शिक्षांसाठी, शिक्षा किंवा तुमच्याबद्दलचा शेरा किंवा फीडबॅक देण्यासाठी, की जर तुम्ही लेट आलात तर तिकडे नोंद केली जायची. मग तिकडे टीचर सिग्नेचर करायचं, आणि त्याच्यानंतर एक ब्रॅकेट होतं, एक पूर्ण कॉलम होता, त्याच्यात तुमच्या पेरेंट्सची तुम्हाला साईन आणायची. असं एक ड्रिल होतं. तर जर शाळेत उशिरा गेलात तर तुम्हाला ते नेहमी करायला लागायचं. आणि त्याच्यात सुद्धा अजून एक रूल होता की तुमचे 3 स्ट्राईक्सचा सेम फॉर्मॅट होता तिकडे सुद्धा. आठवतं 3 स्ट्राईक्सचा फॉर्मॅट. 3री स्ट्राईक झाली की वाट लागते सातच्यात घरात, सायकल बिकल लास्टवाला एपिसोड. तर 3 स्ट्राईक झाल्या की तुम्हाला पालकांना घेऊन यायला लागायचं मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये, जर का यू हॅव 3 काइंड ऑफ फीडबॅक्स ऑर लेट्स से रिमार्क्स ऑन दॅट पर्टिक्युलर टेबल. तर ते वाचवण्यासाठी किंवा त्याच्यापासून त्याच्या भीतीने आम्ही खूप लवकर जायचो शाळेत, सो दॅट आपल्याला त्याच्यावर शेरा येणार नाही, आणि असेंब्ली ए जे स्कूल करून वगैरे असं वर्गात जायचो. तर आमच्या वर्गात एक मुलगा होता प्रसन्न नावाचा. नावं मी बदलली आहेत, पण जस्ट टू हॅव हिम देअर. प्रसन्न नावाचा मुलगा होता. खूप शांत असाच तो मुलगा होता, आणि तो काही असं फार मस्ती वगैरे करायचा नाही, खूप बडबड वगैरे नाही करायचा. कधी काय विचारलं तर तो खूप बोलायचा, माहिती द्यायचा, पण असं लाऊड अशी त्याची पर्सनॅलिटी नव्हती जी माझी होती, आणि मी नेहमी पकडला जायचो. तर तो असा मस्त साधा शांत असा मुलगा होता. थोडासा ढिलाढाला होता. पण एक दिवशी काय झालं, आमची असेंब्ली झाली विदाऊट शेरा घेता, टाईमावर आल्यामुळे दैनंदिनीमध्ये काही न रिमार्क्स घेता मी आलो वर्गात. आम्ही येऊन बसलो, आणि लवटे सरांचं लेक्चर होतं. लवटे सर शिकवायला लागले, आणि थोडं एक 10-15 मिनटं झाली, आणि प्रसन्न वर्गात आला, मे आय कम इन सर वगैरे करून. आणि सरांनी त्याला अलाव केलं, आणि तो येऊन बसला. आणि बसल्यानंतर त्या माणसाला रिअलाईज झालं की तो आज शाळेत विदाऊट दप्तर आला आहे. म्हणजे मी शाळेत मे बी कंपास बॉक्स विसरून गेलो असेल, किंवा पेन विसरलो असेल, किंवा कोणती नोटबुक विसरलो असेल, प्रोजेक्ट बुक विसरलो असेल, वर्कबुक विसरलो असेल. पण वर्गात दप्तर विसरून येणं ही पहिलीच घटना आमच्या वर्गात त्यावेळी घडली होती. पण ह्याच्यामुळे काय झालं, लवटे सरांनी जेव्हा त्याला ऑब्झर्व केलं ना येताना, तेव्हा तो जनरल असाच आला ना, तर मे बी वॉशरूमला गेला असेल, किंवा असं त्यांनी अज्युम केलं असेल. त्यामुळे त्यांनी त्याला वर्गात सांगितलं की ये. जर का तो दप्तर घेऊन आला असता तर डेफिनेटली त्याच्या दैनंदिनीमध्ये शेरा गेला असता. पण ते सरांना त्याच्यात रिअलाईज नाही झालं, आणि लवट्या सरांच्या लेक्चरला प्रसन्न येऊन बसला. मग प्रसन्नाला रिअलाईज झालं की आपण दप्तर नाही आणलं आहे, पण नावं तर त्याला शेरा मिळण्याची पण काही चान्सेसच नाहीत, कारण त्यांनी आणलंच नाही आहे काय. पण असा एक मुलगा होता की तो शांत होता, पण असं काही ना काहीतरी त्याच्याबद्दल होत राहायचं. आणि तसाच दिवस आमचा पुढे कंटिन्यू झाला. मग त्यांनी बॉरो वगैरे केली नोटबुक वगैरे, आणि मग टुवर्ड्स दी एंड ऑफ द डे काय झालं, माझा एक दुसरा मित्र आहे अभिमान नावाचा. अगेन नावं बदलली गेलेली आहेत इथे. तर अभिमान आणि माझी थोडीशी भंकस चालू झाली. जर का तुम्हाला तो फेज आठवत असेल वर्गातला, की त्या एक फेजमध्ये ना आपण एकामेकांना त्यांच्या वडिलांच्या नावाने हाक मारायचो, किंवा आडनाव जे असतं त्याचं काहीतरी उगाचच वाकड तिकडे करून हाक मारायचो. फॉर एक्झाम्पल माझं आडनाव रिसबूड, तर खूप पोटेन्शियल आहे माझ्या आडनावामध्ये, तर मला रिसबूड, चिबूड, शेंबूड, बुडबूड असं बरंच काय काय बोलायचं. तर तसा तो मला आणि मी त्याला चिडवायला सुरुवात केली. खूप बेसिक अशी भंकस होती, असं काय फार सिरियस मॅटर नव्हतं. तर मी त्याला काहीतरी बोललो त्याच्या आडनावावरनं, मग तो मला काहीतरी बोलला, मग मी त्याला काहीतरी बोललो, मग तो मला काहीतरी बोलला. असं आमचं बाचाबाची चालूच होती. बाचाबाची एक खूप चांगलंच एक्सप्लेनेशन पुलांनी दिलं होतं ह्याच्याबद्दल पुस्तकात, बाचा आणि बाची. सो आमची पण बाचाबाची तिथे चालू झाली. आणि तेवढ्यात बुरटे काकांनी बेल वाजवली किंवा घंटा दिली आमच्या शाळेची. बुरटे काका पण एक मस्तच कॅरेक्टर आहेत. म्हणजे असे बारीकसे होते ते, केस थोडंसं टक्कल, आणि असं एकदम खूप प्रेमळ असा त्यांचा चेहरा होता. म्हणजे जर तुम्ही कॉमन मॅनला जर इमॅजिन केलं ना,
असं आपल्या खाकी शर्ट आणि खाकी पॅन्ट घातले, युनिफॉर्म असतो जो शिपाई काकांचा, त्याच्यात कॉमन मॅनला इमॅजिन करा आणि ते कसे दिसतील. तर तसेच आमचे बुरटे काका होते. खूपच प्रेमळ होते. म्हणजे आम्ही कधी पडलो की मग ते एक लाल कलरचं लिक्विड आमच्या शाळेत लगेच जखमेवर लावायचे वगैरे. नाव विसरलो मी. ते खूप झोंबायचं, चुरचुरायचं. तर ते द्यायचे आम्हाला येऊन, किंवा काय कुठच्या नोटीस असतील तर ते वर्गात येऊन द्यायचे. तर असे खूपच असे प्रेमळ आमचे बुरटे काका होते, कॉमन मॅन एकदम. आणि ते पण अगदीच आजोबांच्या लेवलला गेले होते. ते रिटायर पण झाले मी 10वीत जायच्या आधीच. त्यामुळे खूपच असं त्यांचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व होतं. पान सुपारी खाऊन थोडे लाल झालेले होते दात त्यांचे. दापोलीला असल्यामुळे साहजिकच पोफळी सुपारी आमच्याकडे बऱ्याच प्रमाणात मिळते. तर असे बुरटे काकांनी घंटा वाजवली, शाळा सुटली आणि आम्ही बाहेर निघालो ग्रुपमध्ये. आमचा ग्रुप असा परफेक्ट असा मस्त निघालो आम्ही बाहेर. आणि माझी आणि अभिमानची अजून पण बरोबर ती जी फाईट चालू झाली होती ती अजून चालू आहे. तर आमच्यापैकी एकाने काय केलं माहिती आहे, आमची शाळा एक तर टेकडीवर आहे. ओके, AG हायस्कूल, अगेन गोईंग बॅक टू द डिटेल्स ऑफ आर स्कूल. तशी टेकडीवर मस्त शाळा आहे. आमराई आहे आजूबाजूला. पूर्वी तर खूपच घनदाट आमराई होती आणि शाळा दिसायची सुद्धा नाही. आणि शाळेतनं असा मस्त रोड एक खालती येतो आणि खालती सायकल स्टँड्स आहेत, जिकडे आमच्या सायकली बिकली पार्क केलेल्या असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची शाळा स्कॉटिश आहे ॲक्च्युली. आय डिड नॉट नो अबाउट दॅट स्पेसिफिक डिटेल. मी नेहमी ब्रिटिश म्हणायचो. ऑफकोर्स इट कम्स अंडर ब्रिटिश, द होल पीपल ऑफ ब्रिटन. बट स्कॉटिश हे मला स्पेसिफिक डिटेल माहीत नव्हतं. हा मागच्या आठवड्यातच मला कळला. सो आय वॉज ऑल्सो माइंड ब्लोन की आपल्या दापोलीत, म्हणजे इमॅजिन ना, जिकडे आत्ता आम्ही राहतोय तिकडे असे साधारणपणे 1860, 1870, 1880च्या दरम्यान असे ब्रिटिशर्स किंवा स्कॉटिश पीपल असे त्यांच्या फॅमिली बरोबर फिरतायत वगैरे. आणि ते लोक तिकडे दे वर रेसिडेंट्स ऑफ द टाऊन. आणि आमची दापोली पण इट वॉज काइंड ऑफ मेड बाय द ब्रिटिशर्स, कॅम्प दापोली, कारण ते सेट द कॅम्प देअर. तर असं थोडं फॅसिनेटिंग वाटतं मला जेव्हा असं पण जस्ट विचार करतो की हे जर मी मागे फिरवलं आणि टाईमलाईनवर आपण खूप मागे गेलो तर 130 years ago, 160 years ago, स्कूल वॉज हिअर, पीपल वर हिअर. तर ते खूपच बाप असेल. तर अशा शाळेत टेकडीवरनं आम्ही खालती येतोय. पहिलं गेट आम्ही वरचं ओलांडलंय आणि आता काय झालंय, अभिमान आणि माझी जबरदस्त झालेली आहे. दोघांपैकी एका मुलाने एक छोटासा दगड दुसऱ्याकडे मारलाय. ओके, दुसऱ्याकडे म्हणजे माझ्याकडे मारला किंवा मी त्याला मारला. आता आय डोंट नो कोणी पहिला दगड मारला होता. सो लेट्स नॉट गो इन टू द डिटेल्स. डेफिनेटली मी आय एम नॉट ट्राईंग टू कवर अप. मी नव्हता मारला किंवा मी मारलाही असेल, मला खरंच नाही आठवत जेन्युइनली. आणि एक दगड मारला गेला आहे, सपोज तो माझ्याकडे आला आहे. मग मी लगेच त्याला चिडवत मी एक दगड मारला. मग त्याने चिडवत अजून एक दगड मारला. असं करत आम्ही फ्रेंडली चालू आहे. अजून लागला बिगला काही नाही कोणाला. हळूहळू रस्ता म्हणजे तो गोल असा स्लोपवाला रस्ता करत खालती येतोय. आणि हळूहळू काय होतं माहिती आहे, दगडाची साईज वाढायला लागली. तर मी त्याला असा एवढासा मारला, मग त्याने मला थोडा अजून मोठा मारला, मी त्याला अजून थोडा मोठा मारला. आणि बाय द टाईम वी रीच्ड द सायकल स्टँड, जिकडे खूप सायकली अशा लागल्यात, दगडाची साईज अशी सिग्निफिकंटली मोठी झाली होती. म्हणजे एक रॉक बॅटल जेन्युइन लिटरली चालू होतं आमचं रॉक बॅटल. आणि ते चालू असताना मग अभिमान डाव्या बाजूला गेला, कारण तो जालगाव साईडला राहतो दापोलीतल्या. आणि मी आणि माझा एक ग्रुप असा डिवाइड होतो तिकडे, कारण काही लोक इकडे राहतात, काही लोक इकडे राहतात. आणि आम्ही जे असे दापोलीच्या साईडला राहतो ते एका साईडला आलो. आणि आता आमच्यामधला डिस्टन्स वाढला आहे. ओके, आता अभिमान साधारणपणे 30 फुटावर आहे माझ्यापासून आणि मी इथे आहे. आणि मध्ये बरेच सायकल स्टँड्स आहेत असं रांगेत. तर तो तिकडनं दगड मारतो, असं प्रोजेक्टाईल मस्त चालू आहे. मग मी असा एक दगड मारतोय, असं आमचं चालू आहे अजूनसुद्धा. आणि मग लॉक वगैरे काढतात सायकलची. आणि तेवढ्यात ना प्रसन्न आला. ओके, प्रसन्नची सायकल आहे ती बरोबर आमच्या 2 सायकलींच्या मध्ये. प्रसन्न सायकलच्या तिकडे गेला. बॅकपॅक तर आणली नव्हती त्याने, त्यामुळे काय असं फार नव्हतं वजन त्याच्या पाठीवर. आणि आपल्या सायकली असतात त्याला कसं खालती 2 व्हील्सच्या मध्ये लॉक असतं. तर तो लॉक काढायला तिकडे जातोय. आता माझा दगड मारून झालाय. ओके, तर नाव द रॉक इज इन हिज कोर्ट. अभिमानच्या कोर्टमध्ये आहे आता रॉक. नाव इज हिज टर्न टू थ्रो द रॉक. आणि त्याच वेळी नेमकं काय झालं, प्रसन्न आहे ना ते मधलं लॉक काढायला वाकला. ओके, अभिमानने जालगाव साईडने दगड हातातनं सोडलाय. तर सगळं हे स्लो मोशनमध्ये मला दिसतंय, कारण आय एम एबल टू सी अभिमान, प्रसन्न आणि मी. दगड मला असा येताना दिसतोय पद्धतशीर असा, तो प्रोजेक्टाईल असा व्यवस्थित येतोय. आणि जेव्हा तो ऑलमोस्ट मिडवे आला ना दगड, राईट देन प्रसन्न उभा राहिला.
लॉक उघडून असं खालती वाकून लॉक त्याने काढलं, खालती वाकून असा उभा राहिला आणि त्याला काहीच कल्पना नाही हे काय चालू आहे आणि त्याला बरोबर तो आलेला दगड डोक्याला लागला आणि आला थोडाफार आवाज आम्हाला पण. आणि तो आ करून जरा म्हणजे त्याला लागलाच असेल ऑफकोर्स, म्हणजे दगडाची साईज पण ठीकठाक वाढली होती. आणि या मोमेंटला काय झालं माहिती आहे, आता आपली वाट लागेल म्हणजे आपण ह्याच्यात पकडले जाणार आहोत ऑफकोर्स आणि हे आपल्यावर बॅकफायर होईल याच्या भीतीमुळे मी तर लगेच अलर्ट झालो की अरे काय करता येईल. आणि हे फार सेल्फिश बिहेवियर आहे आत्ताचा, काय आता होणार आहे लगेच 2 सेकंदात. तिकडनं अभिमानने सायकल अनलॉक करून पाय टाकून पॅन्डल मारून तो गेलाय, जालगावात पोहोचला. पण आता इकडनं मी पण पटापट सायकल काढली ते बघून, असं म्हणजे दॅट वॉज माय रिफ्लेक्स. सायकल काढली त्या स्टँडमधनं, बसलो. आणि असं जेव्हा आपण काहीतरी होतं ना की काहीतरी झालंय कोणाला तरी, तर जेन्युअनली आपण काय केलं पाहिजे की सगळं थांबून आपण जाऊन बघायला पाहिजे की भाई काय झालं, तुला बरं आहेस का, लागलं का तुला, कोणाची चुकी वगैरे आहे ते नंतरची गोष्ट आहे. पण असं जेव्हा पण होतं ना, तेव्हा जो पण ग्रुप असतो ना, तर सगळ्यांना वाटतं की आपणच चुकी केली आहे. त्यामुळे द मोमेंट आय टुक आउट माय बायसिकल, माझ्याबरोबर जे 5-6 मित्र होते जे आम्ही एकत्र जातो, तर सगळ्यांनी सायकल काढली आणि आम्ही सगळे खाटकन निघालो, म्हणजे गायब झालो. मागे पण वळून बघितलं नाही मी काय झालंय. हे फारच म्हणजे आता नाऊ दॅट आय थिंक अबाउट इट, इट्स व्हेरी सेल्फिश. पण असं करून आम्ही धूम ठोकली तिकडनं. आणि मग सायकल चालवत घरी आलो. घरी येऊन थोडा सेटल डाऊन झालो की आता तर वाट लागणार आहे आपली, उद्या तर फुल मस्तच लागणार आहे आपली, असं सगळं झालं. त्यामुळे घरी पण मी थोडीशी लो प्रोफाईलच ठेवली होती, सो दॅट अजून काय नवीन गोष्टी बॅकफायर नको व्हायला. म्हणजे उद्या जर का आपल्या पालकांना शाळेत बोलवलं तर थोडं वातावरण चांगलं ठेवावं म्हणून मी ही थोडी लो प्रोफाईल मेंटेन केली घरात. आणि दुसरा दिवस उजाडला. घाबरत शाळेत एंटर झालो. ठीक आहे, म्हणजे अजून तरी काय झालं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात एक काय पॉझिटिव्ह पॉईंट होता, मला शिक्षेपासून वाचवायचा असं मला वाटत होतं तेव्हा, की हा दगड जो मारला आहे तो अभिमानने मारला आहे. त्यामुळे मी मारला नसल्यामुळे तसं मी डिरेक्टली त्याच्यात असं कनेक्टेड नाही आहे. पण एनिवे मस्ती आमचीच चालू होती. असं करत करत गेलो. मी अभिमानकडे बघितलं वर्गात, त्याने माझ्याकडे बघितलं. आम्ही एकमेकांकडे बघूनच समजलो की हां, वी हॅव टू बी केअरफुल टुडे. असं करून पहिल्या तासाची सुरुवात झाली आणि बुरटे काका वर्गात आले. बुरटे काका म्हणाले, सुयोग आणि अभिमान, तुम्हाला प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आहे. हा होता कॉलबॅक. म्हणजे सांगितलं ना मागच्या आठवड्यात होतो मी त्या प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये, तिकडेच आता बोलवलं आहे आपल्याला. घाबरत आम्ही दोघं निघालो. तेव्हा आमचं म्हणजे प्रिन्सिपल सरांचं ऑफिस होतं ते फर्स्ट फ्लोअरला होतं. तर मग जिना चढून गेलो आणि वेन यू क्लाइंब द स्टेअर्स यू नो, कारण तो कॉरिडॉर दिसतो ना बाहेर ना, पॅसेज वगैरे, तर तिकडे दिसत आहेत आपल्या लोक जमा आहेत वगैरे. सरांच्या केबिनच्या समोर सर उभे आहेत, अजून दुसरे एक सर उभे होते, म्हणजे प्रिन्सिपल सर उभे आहेत, अजून एक सर उभे होते आणि प्रसन्न उभा आहे आणि प्रसन्नाच्या डोक्याला आहे पट्टी. ठीक आहे, म्हणजे सीन झाला आहे प्रॉपर. पण तो उभा आहे आणि व्यवस्थित चालतोय बोलतोय, त्यामुळे हे एक बेनिफिट आहे की ठीक आहे, म्हणजे खर्चटलं असेल, खूप जास्त लागलं नसेल मे बी. आणि त्याच्या बाजूला एक बाई उभ्या आहेत आणि त्या आमच्या मॅडम नाही आहेत आणि त्या प्रसन्नसारख्याच दिसत आहेत. दॅट मीन्स प्रसन्न त्याच्या आईला घेऊन शाळेत आला आहे, किंवा तो घरी गेला असेल आणि आईने विचारलं असेल हे रक्तबिक्त काय ते वगैरे, तर त्याची आई आता शाळेत आली. आणि जेव्हा पण कोणाचेही पेरेंट्स शाळेत येतात आणि देन यू आर ऑल्सो रिलेटेड टू वॉट एव्हर दॅट मेस वॉज, खूपच म्हणजे 3rd डिग्रीची पूर्ण फाटते. आम्ही दोघं गेलो, उभे राहिलो आणि मग तिकडे झाली आमची खरडपट्टी करायला सुरुवात झाली. सर आम्हाला ओरडले आणि अभ्यासात थोडेसे ओकेईश असल्यामुळे सरांना थोडेसे आमच्याबद्दल एम्पॅथी होती, पण तरी चूक होती जेन्युइनली. आणि आम्ही जातात मी आणि अभिमानने डिसाईड केलं होतं की वी विल गो देअर आणि आपण सांगू की आम्ही गिल्टी आहोत, आमची चूक होती आणि आमच्यामुळे झालं. उगाच काहीतरी स्टोऱ्या रंगवण्यात काही अर्थ नाही. म्हणून आम्ही कन्व्हिन्स्ड होतो की आपली लागणार आहे, त्यामुळे वी वर काइंड ऑफ रेडी फॉर दिस. तर सरांनी खूप ओरडलं, आम्ही सॉरी वगैरे बोललो, त्याच्या आईला सॉरी बोललो, प्रसन्नाला सॉरी बोललो. प्रसन्न फार म्हणजे तो ही वॉज ओके, म्हणजे ही वॉज नॉट व्हेरी अँग्री ऑर एनिथिंग, ही वॉज ओके. आणि असं करताना ना तिकडनं लवटे सर आले. लवटे सर जस्ट ही वॉज पासिंग बाय आणि त्यांनी बघितलं असं घोळकाव वगैरे उभा आहे आणि तिकडे ते आले. त्यांनी प्रसन्नकडे बघितलं, मे बी त्यांना ती पट्टी दिसली नाही डोक्याची, आणि त्याच्या आईकडे त्यांनी बघितलं आणि त्यांना कळलं की ह्याच मुलाची आई आहे ही. तर आता आम्हाला काय वाटलं की आता हे सर पण आले, ऑलरेडी प्रिन्सिपल सरांनी ओरडले आम्हाला, प्रसन्नाची आई पण आम्हाला 1-2 गोष्टी बोलले, म्हणजे असं म्हणजे थोडं वाईट वाटेल असं, जेन्युइन होतं पण ठीक आहे. दुसरे सर उभे होते तिकडे, तेही आम्हाला बोलले. आता लवटे सर पण बोलणार, म्हणजे आज तर म्हणजे होलसेलमध्येच आम्ही असे चला
वाट लावा आमची, अशी सिच्युएशन होती. पण लवटे सरांनी ना एक पूर्ण ट्विस्टच आणला. लवटे सरांनी कॉन्टेक्स्टचा विचारच नाही केला. लवटे सरांना वाटलं की प्रसन्नने ना काहीतरी म्हणजे काहीतरी राडा झाला आणि तो राडा प्रसन्ननेच केलाय. त्यामुळे सर तिकडे आले आणि सर प्रसन्नाच्या आईलाच सांगायला लागले की ओ तुमचा मुलगा काय वेळेवर येत नाही, दप्तर वगैरे विसरतो, मस्ती काय करतो, काय वह्या पूर्ण नसतात त्याच्या, मागच्या घटक चाचणीमध्ये पण कमी मार्क आले होते किंवा असं काय काय. पूर्ण त्यांनी त्याची फाईलच उघडली त्याच्या आईसमोर. आता त्याची आई पण तिकडे उभी आहे, ती आमच्याकडे बघते, ती कन्फ्युज होते की हाऊ शुड शी रिॲक्ट, की ती ऑलरेडी भडकून आले, त्याच्या मुलाला लागलंय, इकडनं सर येत आहेत आणि त्या मुलाचीच अजून म्हणजे काशीच करतात तिकडे. आणि हे बघून मी अभिमानकडे बघितलं आणि आम्हाला दोघांना लिटरली जेन्युनली हसायला आलं. आणि त्या फेजमध्ये आणि अजून पण काही वेळा मी हसायला लागलो की काय काय मला नाही कंट्रोलच नाही करतात, की मी त्या ट्रिपवर गेलो की संपला विषय, म्हणजे इट्स गुड टाईम, पण द कॉन्टेक्स्ट अँड सिच्युएशन वॉजंट लाईक दॅट. तर आम्ही दोघंही थोडं एकामेकांना बघून थोडंसं असं वाले फिलिंग चालू झालं होतं. पण तेवढ्यात प्रिन्सिपल सरांनी असं मस्त थोडं नच केलं लवटे सरांना, की सांगितलं नाही नाही त्याला लागलं, ह्या दोघांनी मारलं वगैरे असं. आणि मग लवटे सरांना रिअलाईज झालं की ओ असं झालं आहे. तर मग लवटे सरांनी पण सावरासावर केली आणि मग त्यांनी थोडी त्यांचा जो मोर्चा आहे आमच्याकडे वळवला. आम्हालाही काही 2-3 गोष्टी बोलले की हां सुयोग चल असंच करतो, मस्ती करतो वगैरे. आणि ते कळत होतं की म्हणजे ते जेन्युनली नाही बोलत आहे, ते नाव ही इज जस्ट ट्राईंग टू मेक द सिच्युएशन वेल. तर आम्ही पण हॅपीली त्यांचा क्रिटिसिझम घेतला. आणि ॲट दी एंड ऑफ द होल लाईक ॲट द फाउंडेशनल लेवल आमची चुकी होती. त्यामुळे असं काही नाही की ऑफेंड होण्याचं काहीच म्हणजे. आणि आमच्या शाळेत किंवा आमच्या वेळी शाळेत ऑफेंड होणं किंवा मुलाला काहीतरी मुलाची चुकी नसताना त्याला मारलं की पालक येणं वगैरे असं नसायचं. म्हणजे पालक म्हणायचं की मारा मुलाला, म्हणजे असं म्हणायचं नाहीत ओपनली, पण शिस्त लावा किंवा तो मस्ती करत असेल तर यू कॅन यूज सम वेज टू मेक हिम अंडरस्टँड. पण हळूहळू मग ते कमी झालं. म्हणजे माझ्या आईबाबांच्या वेळी तर ते खूपच होतं, मारण्याचं प्रकरण खूप होतं. तर अगेन वन मोर टँजंट. तर गोविलकर सर नावाचे सर होते आम्हाला गणिताचे. आठवतं का तुम्हाला एका एपिसोडमध्ये मी सांगितलं, अरे बऱ्याच गोष्टींना कॉलबॅक आहे इकडे, खूप मजा येते मला. PARALLEL पॅरल आठवतं आहे मॅथ्सचं लेक्चर. तर ते गोविलकर सर जे माझ्या आईबाबांना होते आणि बाबा आणि त्यांच्या फ्रेंड्सनी पण अशी बरेच मस्ती केली आहे. त्यामुळे त्यांना ते खूपच मारायचे वगैरे डस्टर बिस्टरने आणि बरंच काय काय असे राडे व्हायचे त्या काळी. आणि तेच सर जेव्हा आम्हाला आले ना, अगेन ते आजोबा कॅटेगरीमध्ये पोचले होते. तर ते आमच्याकडे बघितल्यावर त्यांना वाटायचं की अरे माझ्या माझ्या स्टुडंटची मुलं आहेत ही, तर ही काइंड ऑफ लाईक नातवंड आहेत. तर जेव्हा ते मला होते पॅरललच्या वेळी मॅथ्स शिकवायला 6वीत, तेव्हा त्यांनी ॲक्च्युली मला एकदा मधल्या सुट्टीमध्ये मला जस्ट डबा खाल्ला होता आणि तरीही भूक लागली होती. आणि सर मला तुझे काय चालू आहे, तर मी म्हटलं सर नाही भूक लागले, मी डबा खाल्ला तरी भूक लागली. तर त्यांनी मला खिशातनं 20 रुपये काढून म्हटलं जा वडापाव खाऊन ये. तर असं मी घरी येऊन सांगितलं आणि बाबा म्हणाले की गोविलकर सरांनी तुला वडापाव खायला पैसे दिले, जे त्यांना मोफत खाऊ द्यायचे ते मला खाऊसाठी पैसे देत होते. तर असेही काही असे लेयर्स होते आमच्याकडे जनरेशनल या शाळेमध्ये. तर हां, तर सांगायचा मुद्दा असा होता की जेन्युइनली म्हणजे जर डिसिप्लिनसाठी अशा गोष्टी केल्या जायच्या आणि दे वर सपोर्टेड बाय पेरेंट्स बॅक देन. त्यामुळे असं काय आम्ही काय असं ऑफेंड वगैरे तर नव्हतं होणार. आणि जिकडे म्हणजे चुका असायची तिकडे आम्ही घरी जाऊन सांगायचो आणि मग व्हायचं. असं काय नाही की सगळं निमूटपणे आम्ही सहन करायचो. ऑफकोर्स म्हणजे तुम्हाला वाटते का आमची पर्सनॅलिटी बघून, म्हणजे माझी, अभिमानची, माझ्या मित्रांची किंवा प्रसन्नचं नाही बोलू शकत, प्रसन्नाची आई आता आपल्या अर्थात समोर उभी आहे. पण इन जनरल आम्ही पण नाईसली फन वेमध्ये घ्यायचो आणि अरे आम्ही करायचो, मस्ती खूपच करायचो. तर त्या क्षणी मग लवटे सरांनी सर्वासर्व केली, आमच्यावर थोडंसं आलं आणि मग आम्ही सॉरी वगैरे बोलून आमची आग्र्याहून नाही तर मुख्याध्यापकांच्या कार्यालयाच्या समोरच्या वरांड्यातनं सुटका झाली. आणि असा होता तो काळ, अशा होत्या त्या गोष्टी. आय नो ह्या गोष्टीची अशी काय अशी खतरनाकवाली एंडिंग झाली नाही आहे, पण मे बी पुढे जाऊन ह्या गोष्टीचा एक वेगळाही एंड आपल्याला करता येईल. म्हणजे पुलं जसं करायचे की आता खूप वर्ष होऊन गेलेत आणि मी असाच रस्त्यावर चालत होतो, दापोलीला गेलो होतो आणि समोरनं एक असा एक माणूस त्याच्या 2 मुलांबरोबर चालत येताना दिसला. एका मुलीच्या हातात फुगा होता, मुलगा आपला शेंबडं नाक घेऊन चालत होता. वडील त्याचं इकडे तिकडे बघत होते. त्यांना अचानक आठवलं की त्यांची पिशवी आहे भाजीची, ती ते भाजीच्याच दुकानात विसरलेत. ते मागे जाऊन भाजीची पिशवी घेऊन परत आले. मी हे सगळं बघत होतो. तो व्यक्ती माझ्यासमोर आला आणि तो म्हणाला, अरे सुयोग. आणि मीही थोडं त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि म्हणालो, अरे प्रसन्न, तू इथे काय करतोयस? आणि मग आमची गप्पा गोष्टी झाल्या आणि मग कळलं प्रसन्न आता
अमुक अमुक जागी अमुक अमुक गोष्टी करतोय आणि असा तो आयुष्यात पुढे गेला आहे आणि एकेकाळचा असा प्रसन्न आता असा प्रसन्न झाला आहे आणि असा तो माझ्यासमोर प्रसन्न झाला आहे. मे बी अशाही प्रकारचा काही आपल्याला एंड करता येईल भविष्यामध्ये. बट फॉर नाव लेट्स लिव्ह इट ॲट आमची काशी झाली आणि आमची सुटका झाली. एवढं बोलून मी आजची गोष्ट संपवतो. तुम्हाला जर या गोष्टी आवडत असतील ना तर जेन्युइनली कमेंटमध्ये जाऊन सांगा. फार फार मजा येईल. मला प्राचीला कमेंट बघून आवडेल, कारण की हे आपण कथाकथन आत्ता सोलो स्वरूपात करतोय. तुमच्या कॉमेंट्स असतील, तुमचे फीडबॅक असतील, तुमच्या लहानपणीच्या अशा मस्त मस्त काही आठवणी असतील तर त्याही सांगा मला. ते वाचून आणि बघून मलाही खूप खूप बरं वाटेल. यावर्षी बघूया आपण असाही काही संवाद करू शकतो का. आपला जो मागचा एपिसोड होता ना सायकल बिकल, त्याच्यानंतर ना मला एक 2-3 आय थिंक 3-4 लोकांच्या पर्सनल कॉमेंट्स आल्या किंवा मी ज्यांना भेटलो होतो तेव्हा बोलण्यात मला त्यांनी सांगितलं की स्टोरीची आपली स्टोरी टेलिंगची पद्धत आहे ना, किंवा आपण जशा प्रकारे गोष्टी सांगतोय ते त्यांना दॅट रिमाइंडेड देम ऑफ प्रकाश नारायण संत आणि त्यातलं जे लंपन नावाचं कॅरेक्टर आहे त्याप्रमाणे त्यांना थोडंफार वाटलं. आणि त्यामुळे त्यांना अजून मजा आली, कारण लहानपणी त्यांनी ती पुस्तकं वाचली होती. त्यामुळे ते एक वन मोर लेअर ऑफ नॉस्टॅल्जिया त्यांना तिकडे एक्सपिरियन्स करता आला. आणि त्यांचं शारदा संगीत असेल किंवा असे वेगवेगळी त्यांची पुस्तकं आहेत त्याच्याबद्दल त्यांनी बरंच मला असं रेफरन्स दिले. पण ह्याच्यात एक गंमत अशी झाली की फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली ऑर मोस्टली अनफॉर्च्युनेटली आय डिड नॉट रीड एनी ऑफ हिज बुक्स. तर प्रकाश संतांच्या बुक्स मी नाही वाचलेल्या आत्तापर्यंत. आणि मला ॲक्च्युली एका रिलेटिव्हने फॅमिली फ्रेंडने गिफ्ट केली होती शारदा संगीत बॅक वेन आय वॉज इन आय थिंक 9th वगैरे किंवा 10th असताना. पण त्याच्यानंतर ती घरी होती पण ती राहून गेली होती वाचायची, किंवा मी म्हणजे त्यावेळी मला वेळ नव्हता मिळाला आणि मग ती दापोलीलाच राहिली, त्यामुळे मी वाचली नव्हती. तर ते ऐकल्यानंतर मला असं एकदम रिअलाईज झालं की अरे म्हणजे आय शुड डेफिनेटली टेक अ लुक ॲट द रायटिंग आणि अंडरस्टँड की काय म्हणजे व्हॉट इज दॅट सिमिलॅरिटी, की का असं लोकांना वाटतंय. तर मग शारदा संगीत मी आत्ता दापोलीला गेलो तेव्हा उचललं ते पुस्तक आणि थोडं वाचायला सुरुवात केलं. थोडंफार स्टार्टिंगची पेजेस आत्ता चालू आहेत आणि नंतर मला असं रिअलाईज झालं की ते फर्स्ट पर्सनमध्ये जे स्टोरी टेलिंग आहे किंवा द वे वी वेर टॉकिंग अबाउट पूर्ण कसा आपला राडा झाला सायकलचा वगैरे, तर देअर वेर सम थिंग्स विच यू कुड काइंड ऑफ मॅच. तर ते वाचून मला असं फार शॉक झाला की आय एम नेवर heard his stories, I've never read the author, but still we have some stuff which is like really like on the same lines. पुलांकडनं तर मी खूपच इन्स्पिरेशन घेतो फॉर शुअर, लाईक हँड्स डाऊन. बरेचदा काय होतं हे एपिसोड लिहिताना मला असं कुठे अडकायला झालं की आता काय करू, म्हणजे इथून लाईक व्हॉट डिसिजन शुड आय टेक किंवा वेअर शुड आय ड्राईव्ह दिस स्टोरी. तर बरेचदा मी पुलांचं पुस्तक उचलतो, व्यक्ती आणि वल्ली स्पेशली, आणि आय ट्राय टू गो थ्रू सम ऑफ द चॅप्टर्स अँड अंडरस्टँड की त्यांनी कोणत्या अँगलमधनं स्टोरी ती बघितली होती. म्हणजे आत्ताच्या स्टोरीमध्ये आपण कसं लवटे सरांच्या एपिसोडवर थांबलो होतो, तर त्याच्यानंतर जर मी विचार केला की हाऊ पुलर वुड हॅव डन इट, की मग तो मी नंतर मोठा झाल्यावर परत प्रसन्न भेटलावाला तो सीन जो बऱ्याचशा पुलंच्या स्टोरीजमध्ये दिसतो की लहानपणी मास्तर असे होते, आता मास्तर म्हातारे झाले, त्यांची चप्पल राहिली. आठवतं आहे त्यांचा एक मास्तरांबद्दल आय थिंक चितळे मास्तर नावाची स्टोरी आहे त्याच्यामध्ये असेल, किंवा व्यक्ती आणि वल्लीमध्ये पण बरेचसे कॅरेक्टर्स आहेत जे लहानपणी त्यांचे आणि अचानक मग मोठेपणी ते भेटतात आणि हाऊ दे आर कम्प्लिटली अ डिफरंट पर्सन नाव. तर त्यामुळे तो एक काइंड ऑफ दुवा मला तिकडे दिसला जो मी तुम्हाला सांगितला. आणि इट्स व्हेरी फॅसिनेटिंग वर्ल्ड. त्यामुळे मी तर खूप बाप एन्जॉय करतो या गोष्टी लिहिणं किंवा या गोष्टी सांगणं वगैरे. त्यामुळे आय जेन्युइनली लाईक वुड रिअली अप्रिशिएट जर का तुम्ही त्याच्यावर काही फीडबॅक दिलात, किंवा फीडबॅकपेक्षा ना तुम्ही त्याच्याबद्दल त्याच्याने ट्रिगर झालेल्या कल्पना तुम्ही जर मला सांगितल्या किंवा तुमच्या आठवणी जागृत ज्या झाल्यात त्या सांगितल्या, तर ते का फारच असं मस्त आपलं कॉन्व्हर्सेशन होईल. असे हार्ट टू हार्ट वगैरे आपण फार करत नाही आहोत. पहिल्या 2 एपिसोडमध्ये आपण इंट्रो केला होता तेव्हाच केलं होतं, पण आता आय एम जस्ट ब्रेकिंग द आईस फॉर 2023 बेसिकली. तर एवढं बोलूया आपण, आणि एवढं बोलून मी आय थिंक वी कॅन क्लोज टुडेज एपिसोड. पुढचा एपिसोड आहे ना मित्रांनो, तो खूपच चांगला असा होणार आहे. जर का तुम्ही फॉलो करता इंस्टाग्रामवर वायफळ नसाल करत करा. तर त्याच्यावर आपण टीज टाकली होती कोण येणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये. जर का तुम्हाला आत्ता माहीत असेल किंवा वाटत असेल तुम्ही गेस करू शकताय, तर तेही कॉमेंटमध्ये टाका आणि मी तिकडेच लगेच सांगेन तुम्हाला की बरोबर आहे की चुकीचं आहे. टीज देऊ का नावाबद्दल? पारसी कॅफे, इफ दॅट रिंग्स अ बेल, अँड दॅट कॅन लीड टू मेनी पीपल ॲक्च्युली. But one of those people will be here in next episode. एडिट करून टाकायचं लवकरच या एपिसोड नंतर. तर गाईज,
हॅव अ लवली स्टार्ट ऑफ 2023. खूप मजा करा, खूप धमाल करा. तुमचे पण काही पॅशन प्रोजेक्ट्स असतील तर ते बिल्ड करा आणि मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटतो. तर काळजी घ्या आणि बोलूया आपण लवकरच. चलो, बाय बाय.